अभिनेता ते नेता असा डॉक्टर अमोल कोल्हे यांचा प्रवास आहे. परंतु खासदार झाल्यानंतर त्यांचं जास्त लक्ष अभिनेत्याकडे आहे. हाच मुद्दा केंद्रस्थानी धरून विरोधकांनी शिरूर लोकसभेच्या प्रचारात अमोल कोल्हे यांना घेरण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्या अनुषंगाने आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. हा मुद्दा थोडासा अडचणीचा ठरतोय तुम्हाला की अभिनेत्याकडे तुमचं जास्त लक्ष आहे, सर्वांच्याकडे दुर्लक्ष आहे, जनसंपर्क हा मुद्दा देखील अनेकदा उचलला जातो? नाही, मुळीच नाही. मुळात हा प्रोपागंडा केला जातोय. जर आपण नीट माहिती घेतली तर या संदर्भात 2019 निवडून आल्यानंतर मी मालिका किती केल्या हा साधा सरळ प्रश्न आहे. मी केवळ 8 महिने एका मालिकेचं चित्रीकरण केलं. त्यामुळे जनसंपर्काचा जो मुद्दा हा एक खोटं बोल पण रेटून बोल असा प्रोपागंडा. मी वारंवार या संदर्भात आव्हान दिलं होतं की माझ्या सोशल मीडिया वॉलवर मी किती वेळा मतदारसंघात आलो, माझी संसदीय कारकीर्द काय, या गोष्टींकडे लक्ष द्यावं. परंतु विरोधी उमेदवारांची पहिल्या 2 टर्मची कारकीर्द जरी एकत्र केली तरी सुद्धा आपली संसदीय कामगिरी ही जास्त उजवी असल्यामुळे कुठेतरी डायव्हर्जन करायचं म्हणून हा मुद्दा पुढे आणण्यात आला. परंतु मी 5 वर्ष ब्रेक घेण्याचा जो निर्णय घेतला याचं एक फार महत्वाचं कारण असं आहे की आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार हा पक्ष ज्या स्थित्यंतरातून जातोय यामध्ये आणखी जास्त वेळ संघटनेसाठी देणं गरजेचं आहे. आदरणीय पवार साहेबांचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबरीने शिरूर लोकसभा मतदारसंघातला जो 15 वर्षाचा बॅकलॉग होता की 15 वर्षात एकही मोठा प्रोजेक्ट आला नव्हता, मागच्या 5 वर्षात सातत्यानं पाठपुरावा करून यातले अनेक प्रोजेक्ट्स मार्गी लावलेले. पुणे नाशिक महामार्गावरचा एलिव्हेटेड कॉरिडॉर, पुणे नगर महामार्गावरचा एलिव्हेटेड कॉरिडॉर, तळेगाव चाकण शिक्रापूरचा, असे 19,500 कोटी रुपयाचे प्रकल्प आहेत. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे ही कॅबिनेटच्या मंजुरीपर्यंत अंतिम टप्प्यात नेऊन ठेवलेली आहे. इंद्रायणी मेडिसिटी असेल, राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्र असेल, असे अनेक प्रकल्प हे आता दृष्टिक्षेपात आहे आणि हे प्रकल्प व्यवस्थितरित्या पूर्ण व्हावेत यासाठी वेळ देणं तितकंच गरजेचं आहे. कारण विकासासाठी तुम्ही हा निर्णय घेतलेला आहे. परंतु गेल्या लोकसभेला पण तुम्ही अशीच घोषणा केली होती की मी परत एकदा त्या मालिकेकडे जाणार नाही. मग आता कसा विश्वास ठेवायचा मतदारांनी तुमच्यावरती? यामध्ये कसं आहे की गेल्या वेळी हा पुन्हा एक आपण मुद्दा म्हणतो की कोणती मालिका केली. पुन्हा मुद्दा हा येतो की छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज पोहोचवणं. नाटकांमध्ये आपले बरेचसे प्रयोग या ठिकाणी या दरम्यान झालेले आहेत. महानाट्याचा प्रयोग हा केवळ 6 दिवस असतो, महिन्याला 30 दिवस असतात आणि त्यामुळे महानाट्याचा प्रयोग हा केवळ 6 दिवस असतो. त्यामुळे कुठली तरी जसं म्हणतो आपण काय वड्याचं तेल वांग्यावर काढणं असा हा प्रकार होतो. महानाट्याचा प्रयोग 6 दिवस असतो. बरं, तो 6 दिवस असताना 3च तास प्रयोग असतो. बरं, हे सगळं जर समीकरण आपण बघितलं तर विरोधकांचा प्रचार हा किती खोटा आहे हे आपल्याला स्पष्टपणे समोर येतं. कारण छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज पोहोचवणं हे फक्त अभिनय किंवा फक्त राजकारणाच्या फार पलीकडचं आहे आणि यातून पुढच्या पिढ्या घडतात, यातून पुढल्या पिढ्यांपर्यंत ही गोष्ट पोहोचते. त्यामुळे महानाट्याचे प्रयोग हे एक वेगळा प्रकार आहे. परंतु मालिका, डेली सोप ज्याला आपण म्हणतो, या डेली सोपमध्ये पूर्ण वेळ चित्रीकरण करावं लागतं. आता समोर असलेले प्रोजेक्ट जर बघितले, मागच्या वेळची परिस्थिती वेगळी अशासाठी होती की गेल्या वेळी पक्ष एकसंध होता. गेल्या वेळी शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेने विश्वास ठेवल्यानंतर खाली 5 आमदार निवडून आले होते आणि मग आमदारांना डिस्टर्ब करू नको असा वरिष्ठांचा आदेश होता. वरिष्ठांचा म्हणजे मग आता पुणे जिल्ह्याचे कारभारी कोण होते याच्याकडे आपण जर हे बघितलं तर ही गोष्ट जी आहे ही स्पष्ट गोष्ट आहे ना, आणि ही सर्वसामान्य कार्यकर्त्याला सुद्धा ठाऊक आहे. त्यामुळे गेल्या वेळी परिस्थिती वेगळी होती. गेल्या वेळी जिल्ह्याचे कारभारी हे आमच्या पक्षात होते आणि त्यामुळे त्यावेळी दोन्ही गोष्टी सांभाळून एक भूमिका मला देण्यात आली होती पॉलिटिकली की राज्यभर पक्षाच्या प्रचाराच्या दृष्टीनं तुम्ही सक्रिय राहिलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही मालिका किंवा या गोष्टी करायला जास्त प्राधान्य द्यावं अशी एक भूमिका देण्यात आली होती. परंतु एकच मालिका खरं तर चित्रित मी केलेली आहे आणि त्या पलीकडून आता परिस्थिती बदलली आहे. 3 जुलै नंतर 2 जुलै नंतर ही परिस्थिती बदललेली आहे आणि ही परिस्थिती बदलल्यानंतर आज 5 पैकी 4 आमदारांनी भूमिका बदललेली आहे. आज मी स्वतः लोकसभेचा उमेदवार असताना 8 लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रचार करून मी शिरूर लोकसभा मतदारसंघ लढवतोय. इतकंच नाही तर आता आपलं मतदान झाल्यानंतर आणखी उरलेल्या किमान 6 लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रचार करावा लागणार आहे. या पक्षाची मोठी जबाबदारी आता तुमच्या खांद्यावरती आहे. म्हणजे तुम्ही मालिका करणार नाही परंतु महानाट्य परत सुरू राहील. तुम्ही खासदार झाले तर पुढच्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज पोहोचवणं हा श्वास आहे आणि मायबाप जनतेला ही आवश्यकता, ही एक ज्याला आपण सांस्कृतिक गरज म्हणतो तशी ही स्वाभिमानाची गरज आहे महाराष्ट्राच्या. हे जर हे पोहोचवलं नसतं तर मला सांगा छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास समोर आला असता का हो? हे वारंवार लोकांना सांगणं हे अत्यंत गरजेची गोष्ट आहे आणि त्यासाठी लागणारा वेळ हा अत्यल्प आहे. म्हणजे महिन्यातल्या 6 दिवसातले 3 तास म्हणजे फक्त 18 तास आहेत महिन्यातले.
त्यातही पावसाळ्याच्या दिवसांमध्ये महानाट्य होत नाही. महानाट्य हे फक्त नोव्हेंबर पासून ते फेब्रुवारी पर्यंतच होतं, फार तर एप्रिल पर्यंत होतं. त्यामध्येही संसदेचं अधिवेशन डिसेंबरमध्ये असतं, त्यामध्येही संसदेचं बजेट अधिवेशन असतं. त्यामुळे तेवढा जो काही ठराविक वेळ लागणार आहे, कारण हा पुढच्या पिढीपर्यंत हा इतिहास पोहोचत राहिला पाहिजे. त्यामुळे जोपर्यंत तिथे रिप्लेसमेंट येणार नाही कोणीतरी, की हा छत्रपतींचा इतिहास, छत्रपती संभाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समोर पोहोचवण्याच्या दृष्टीने महानाट्याच्या माध्यमातून लाखो लोक येतात आणि या लाखो लोकांपर्यंत हा इतिहास पोहोचणं हे त्यांच्या काळजावर आपले छत्रपती कोरणं आहे. आत्ताच तुम्ही एक नवीन तक्रार केलेली आहे. पीडीसीसी बँक आणि तुमचे विरोधी उमेदवार जे आहेत शिवाजी आढळराव यांच्याशी संबंध असणारे पतसंस्थेच्या बाहेर पोलीस बंदोबस्त लावावा, काय भीती तुम्हाला नेमकी जाणवते? आपण हे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या वेळी बघितलं. अगदी मध्यरात्रीपर्यंत पीडीसीसी बँकेची एक शाखा सुरू होती. त्यानंतर अनेक धक्कादायक व्हिडिओज हे समोर आले. याच पद्धतीनं मी शिरूरच्या सभेमध्ये सुद्धा जी कागदपत्र दाखवली, यामध्ये जी चर्चा आहे, यामध्ये अगदी शिपाई पदावर असणाऱ्या संस्थेतल्या कर्मचाऱ्याच्या नावावर 95 लाख, ड्रायव्हरच्या नावावर 1,21,00,000 अशी जर कर्ज ही झाली असती, तर मग यातून गैरव्यवहार होणार नाही हे कशावरून? आणि त्यासाठी खबरदारी घ्यावी, निष्पक्षपातीपणानं ही निवडणूक व्हावी. आणि यासाठी मी हेच सांगितलं की या बँकांच्या शाखांमधून काही वेगळा प्रकार होऊ नये, कारण त्यांनी गैरसोय कोणाचीच होणार नाही, कारण निवडणूक सोमवारीच आहे. आयोग काय गंभीर्याने घेते तुमच्या या तक्रारी? 100% आयोगाने घ्यायला हवं. जर निकोप वातावरणामध्ये निवडणूक पार पाडावी ही लोकशाहीची एक प्राधान्यानं गरज आहे आणि यावेळी आयोगानं ही जी तक्रार आहे ही गांभीर्याने घेतली पाहिजे. तर पुढचे 5 वर्ष या ठिकाणी मी मालिका विश्वातून बाहेर पडेन, परंतु महानाट्य या ठिकाणी सुरू राहणार आहे, असे या ठिकाणी खासदार कोल्हे सांगतात. नाजिमुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.